संसार जिनका संसार संसार जिनका संसार जिनका संसार संसार संसार
एरकायती बापुडे एरकायती बापुडे एरकायती बापुडे एरकायती बापुडे बापुडे एरकायती बापुडे संसार बेस कमी करायचा बेस
केला अंकाराची घोडे केला अंकाराची घोडे हा केला अंकाराची घोडे हा हमिंग बंद करा हमिंग दाखवा जरा दाखवा हो द्या आबा एकदा हो द्या
संसार येणे नावे तरी शूर एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे ज्यावे तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय मानव जीवनाची इति कर्तव्यता जन्माला आलेल्याची सफलता जन्मा आलेल्याचं फळ कोणत्या साधनानं मिळवल्यावर त्या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात। आज या पुण्यक्षेत्रामध्ये नैमित्तिक कार्यक्रमाची व्याख्या ज्ञानोबारायने केली। सोम सूर्यादि ग्रहणे योनी करती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस सूर्यग्रहण चंद्रग्रहण कराच्छायन वैद्रती संक्रमण व्यतिपात किंवा आपल्या घरातील वाडवडील जे गेलेले त्यांच्या प्रीत्यर्थ अन्नदान आणि नामचिंतन करायचं त्याला नैमित्तिक कार्य पुण्यतिथी गोड जेवण स्वर्गारोहण म्हणतात किंवा जीवनाची सफलता म्हणतात। जन्मा आली याचे आजी फळ झाले साचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया। आणि या पुण्यक्षेत्रामध्ये काकापासून केदारी महाराजापासून या परमार्थ करणाऱ्या प्रेमामध्ये जी काही आगळी वेगळी मंडळी आहे त्यामध्ये वैकुंठवासी भगवानराव रंभाजी यांचं नाव घेतलं जातं। मरण्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या घरच्या मुलांनी मग श्रीमान प्रेमी माणिकराव असो मंचकराव असो आपल्या वडिलांकरता केशव महाराजाचं कीर्तन असावं। मी म्हणलं कार्यक्रम गुंतलेले पुढच्या वर्षापर्यंत द्या पण नेम द्या एवढा त्यांचा अट्टहास असल्यामुळं रात्री 2 वाजता कार्यक्रम 2 कीर्तन करून आलो। येण्याकरता उशीर झाला 2 घास खाऊन गोळ्या घेतल्या। इथलं कीर्तन संपलं की संध्याकाळच्या कीर्तनाला मंगेश जाधव मृदंगी हिंगोलीच्या पुढे गोरेगावला कार्यक्रम आहे तिथल्याही कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे। नाहीतर माझ्याबद्दल लोकांची खात्री एकच आहे कार्यक्रम घेतोय पण येत नाही कार्यक्रमाला नाही म्हणत नाही पण येत नाही ऐन वेळेस सांगतोय तब्येत बरोबर नाही तसं काही नसतं। समोरच्या माणसानं साधी गोष्ट सांगू तो जेवायला बसलाय आणि यांनी विचारलं काय चाललंय रामभाऊ काय नाही या जेवायला। आता मला सांगा तो माणूस जेवायला बसला आणि त्यांनी या जेवायला म्हणल्यावर या माणसानं लगेच म्हणाव का वाढा। भूक जरी असली तर त्याची म्हणण्याची पद्धत आहे व्यवहार आहे घ्या देवाचं नाव जेवणार लय होऊ द्या म्हणा महादेव जेवा। आणि त्याने जर खरं सांगितलं नाही नाही तुमचं जेवण झालेलं दिसत नाही चेहरा सुकलेला आहे 2 घास खा मग त्या अन्नाचा अपमान करायचा नाही। तसं महाराज आहे का 25 तारीख रिकामी मी म्हणलं आहे नाही आमच्याकडे कार्यक्रम होता पण थोडक्यात करून घ्यायचा आहे
मग मी म्हणत असतो गुंतलेलोय, रिकामा असलो तरी गुंतलेलोय. कशामुळं? त्याचा आग्रहच तितका नाही. आणि आग्रहच नसल्यावर त्यांनी बोलविलं की लगेच निघायची पद्धत नाही. आज हे जे तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये तुम्ही जितके सप्ते झाले, कार्यक्रम झाले, जितके कीर्तनकार आणले, जवळचे लांबचे खर्चाचे बिनखर्चाचे सगळे आणले, म्हणणारे वाजवणारे आणले. पण आजच्या कीर्तनाला जितके गुणवान संगीतकार म्हणणारे वाजवणारे सांप्रदायिक आहेत तितके ह्याच्या अगोदर मी बघितले नाहीत. गावांची खरोखर पूर्ण गावांची श्रद्धा आहे म्हणून निवडून माणसं आणलेत. एकेकाचे मनोव्यापारी हे विश्व होय संवारी. जसं युद्ध करणारा वेगळा, अथिरथी वेगळा, महारथी वेगळा. एक अक्षोहिणी सैन्याबरोबर एकटा झुंजतो त्याला महारथी म्हणतात. आणि एक अक्षोहिणीची संख्या सांगितली महाभारतानं 21,780 रथ, 21,780 हत्ती, 30 घोडदळ, 5 पायदळ. एकटा युद्ध करतो. माझ्या शिवछत्रपतीच्या कारकिर्दीमध्ये निवडून माणसं घेतले होते. येसाजी कंक नावाचा एवढा बहादर होता, उंचीला कमी, शॉर्ट बट स्वीट. काही माणसं छोटे असतात पण काय नाव गाजवतात. जागतिक कीर्तीचे मोठमोठे क्रिकेटर आले असतील पण एवढूसाच दिसणारा सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान म्हणतात. तसं युद्धातला भगवान अभिमन्यू 7 महारथ्याबरोबर एकटा युद्ध करू लागला. हातातलं शस्त्र पडलं. सगळ्यांनी हातात शस्त्र नसताना त्याच्यावर घाला केला. फक्त त्याला एकच गोष्ट वाईट वाटली. दुर्योधनाचा मेहुणा 100 कौरवामध्ये एक मुलगी होती, तिचं नाव दुःशीला. ती जयद्रथाला दिली होती आणि पडल्यावर रथातून पडला, मरायला टेकला. शरीरावर इतक्या जखमा झाल्या. फक्त पडल्यावर त्यांनी मस्तकावर लाथ मारली. वैर्यानं वैर्यासारखं वागलं तर काही हरकत नाही, पण नातेवाईकानं विरोध केल्यावर म्हणून माझेच मजची नोळखिती. देवानं निर्माण केलेले देवाला मानित नाहीत, त्याचं देवाला वाईट वाटतं. मानणारे आहेत सगळे का? भगवंताजवळ षड्गुण ऐश्वर्य. माऊलीनं त्याचं वर्णन केलंय. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. आपण प्रेमानं प्रभू रामचंद्राला भगवान रामचंद्र म्हणतो, पण काका प्रभू हे पद रामाला लागतं, भगवान हे पद कृष्णाशिवाय कोणालाच लागत नाही. का? षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गुणाची मालकी असेल त्याला भगवान म्हणायचं. रामाकडे 5 गुण होते. ऐश्वर्य नावाचा कर्म स्वातंत्र्य, मनाला येईल ते करण्याचा गुण अवतार घेण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीकडे गहाण ठेवला होता. म्हणून शब्द आहेत संतांचे अभ्यास करून. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून राम कर्म प्रधान, कृष्ण ज्ञान प्रधान. म्हणून सर्वात 7 दिवस रामासारखं वागा आणि 8व्या दिवशी तुम्ही कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा. तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल.
मरण म्हणजे समाधान नाही, गैरसमज आहे. माणूस म्हणते मेलन सुटलं, लय झिजत होता, नाही सुटला. त्याचं कर्म त्याला पुढच्या जन्माला कारणीभूत होत आहे. आणि हे मी म्हणतो म्हणून नाही, माऊली सांगतात, अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा ये. कर्म झाले ते तू भोगाले, कर्म झाले ते तू भोगाले. उपजल मेले ऐसे कीती, उपजल मेले ऐसे कीती, हरिमुखी गाता हर पद चिंता, हरिमुखी गाता हर पद चिंता. क्या बात है, मेरी उमर तुम्हें लगे. हाँ, कारण तुका म्हणे येते भजन प्रमाण, भजन प्रमाण, प्रमाण भजन, प्रमाणात भजन, प्रमाणात भजन. दोन्हीकडून एक एकाहून बळी रे महाराज. ह्या सगळ्यांनी किती महाराज वाजविलेत, किती महाराज बोलविलेत, आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं किती महाराज खपविलेत. रामकृष्ण रामकृष्ण. त्याच्यात हे 4-2 जण म्हणायचे सोडले तर मी बघितलं सगळे मुके कंस, एक बी तोंड उघडीनं. त्यांना विचारलं तुम्ही का म्हणीनत, पैसे देऊन आणलंय ना त्यांना, आम्ही काय फुकटचे. मग तसंच आहे महाराज, फुकटची वैरण हागवणीला काळ असते. आणि कधीही लक्षात ठेवा, ज्या आयुष्याबद्दल तुम्ही एक एक श्वास खर्च केला, त्या आयुष्याची किंमत ओळखली, आयुष्य वाया जाऊ देऊ वाटत नाही.
ज्या मायबापानं जन्म दिला, किती कष्ट झाले असतील त्या मायमाऊलीला, किती कष्ट झाले असतील लहानाचं मोठं करायला त्या मायबापाला. त्या मायबापाची किंमत नाही केली की मग तुकोबाराय सुद्धा म्हणतात, जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. कबूल करतात तुकोबाराय, गुंतलो या संसारी कैसा झालोची अंध, मी माझे वाढवूनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न देखेची केला आपुला वध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध. जीवनाचं वाटोळ होतं, जन्माला येऊन त्याचा उपयोग होत नाही. मग जन्माला आल्याचं फळ कोणतं? एकच फळ सांगितलंय. सगळ्या जगामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही राष्ट्रामध्ये, कोणत्याही पंथामध्ये, कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही संतामध्ये एकच सांगितलंय, तुम्ही गेल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती मागं राहिली पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे, जन्म मरण खंडित होतं, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा जन्म. नियम आहे, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. उपजल्या पीडा मरण सांगाती, उपजल्या पीडा मरण सांगाती.
184 करा सोडवन 184 करा सोडवन 184 करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा 184 करा सोडवन 184 करा सोडवन 184 करा सोडवन रिघाया जन्म सुरू झाला त्याचं मरण ठरलेलंय जन्माबरोबर. तुम्ही कितीही प्रयत्न करा मरण चुकवण्याचा. बदल जर करता आला असता सुभाषितकारानं ह्या 3 पुण्यवानाची यादीमध्ये नाव घेतलं नसतं. बदल नाही करता येत. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखेन लिप्पेर नल राम युधिष्ठिरा. नलराजा पुण्यश्लोक, रामराजा मर्यादा पुरुषोत्तम आणि धर्मराज युधिष्ठिर यमधर्माचा अवतार. पाप पुण्य तुझे हाती. जन्मात यांना कोणी वाईट दिसले नाहीत. जन्मात यांना कोणी वाईट दिसले नाहीत. पण यांच्या नशिबामध्ये वनवास आला. वनवास आला. कोण म्हणतंय चांगल्याच्या संगतीत आल्यावर चांगलं होतंय. अरे बाबा, समुद्र मंथनात लक्ष्मी बरोबर शंख आलाय बर का, पांचजन्य. पण लक्ष्मीची सगळ्याला प्राप्ती असा वाटती. शंख करा वाटतंय का? का कोणी शंख करू लागला तर त्याला स्पष्ट शब्दात खालच्या दर्जात काय म्हणते? गाऊग बोंबलायले. शंख करणं बोंबलणं म्हणतात. मग तुकोबाराय बोंबलून सांगायले, तुका करी बोभाट हकारोणी सांगे तुका. व्यास महर्षीनं सगळ्या जगाला वर हात करून सांगितलंय, पण कोणी ऐकायला तयार नाही. ऊर्ध्व बाहुवीरो मेष न कश्चित शृणोती माम. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कहाणी न कश्चित शृणोती माम. माझं ऐकायला कोणी तयार नाही. व्यास ऋषीला खंत. त्या व्यासांचं नाव अजरामर आहे. ज्ञानियांचे राजे, ज्ञान स्वरूप असणारे ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, ते व्यासांचं वर्णन करतात. व्यासोच्छिष्ट जगत्रय. जगातलं जितकं ज्ञान आहे, मागं झालेलं, आता होणारं, पुढे निघणारं, जितके संशोधन आहेत तितके व्यासांनी अगोदर शास्त्रामध्ये सांगून गेलेले आहेत. म्हणून शब्द आहे महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. व्यासांना संपूर्ण ज्ञान महाभारतामध्ये सांगितलंय. त्या महाभारतामध्ये भीष्म होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन आदी करून होते. इकडं 5 पांडव होते. मला सांगा, जमलेल्या मंडळींना हात जोडून विनंती करतो मी, रावणाचं ऐश्वर्य, रावणा इतका बुद्धिमान, रावणा इतका आयुष्यमान, रावणा इतका ऐश्वर्यमान, रावणा इतका ज्ञानी, 4 वेदाचा ज्ञाता, भगवान शंकराला मानसपुत्र करायला लावणारा, भगवान शंकरानं मानसपुत्र केलं. भगवान शंकराला हे वाजवणारे जे तांडव स्तोत्र म्हणतात ना, हे रावणानं तयार केलंय. रावण ब्राह्मण कुळातला, ज्याला काही कळत नाही ते उठत आहे, रावण राक्षस, रावण राक्षस. अरे बाबा, रावण महापंडित होता. एकदा
बरं त्याचं वर्णन जर केलं तर तुम्हाला वाटेल की हे रामायण सुरू केलं का काय यांनी? भागवत कथा सांगता सांगता रामायण सुरू केलं. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रव्यानं एडविडा नावाच्या सूर्यवंशातल्या मुलीबरोबर लग्न केलं, त्याला कुबेर नावाचा मुलगा झाला. कुबेराचं चरित्र माहीत आहे. भगवान शंकराला प्रार्थना करून धनाची मालकी मिळवली म्हणून शब्द आहे देह हे काळाचे, धन कुबेराचे. तुम्हाला कमवायला परवानगी आहे, खर्चायला परवानगी आहे, बरोबर न्यायला परवानगी नाही. बरोबर नेऊ शकत नाहीत तुम्ही. म्हणून कोणत्याही संप्रदायामध्ये कोणत्याही धर्मामध्ये माणूस मेला, जाळायचा असो की पुरायचा असो, त्याच्या अंगावर नवा कपडा टाकतात ना, त्याला अजून बारकाईनं बघा कोणी खिसा शिवला नाही, त्याला बरोबर काहीच जाऊ देत नाहीत. म्हणून सुभाषितकार सांगतात धना आणि भूम पशवश्च गोष्टी भारी आग्रहद्वारे जनस्मशाने देहशितायं परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. मी तव जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला, जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. मी तव जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला, जळ तसे स्मशानी अग्नी सवे. मी तर पहिल्या सुरू सांगितलं ना की हे म्हणणारे आणि वाजवणारे इतके आहेत की ह्यांनी कीर्तनकार खपविले प्रमाण देऊन देऊन. आणि मला आमदार साहेब रात्रीचं कीर्तन नसतं तर मी तुमची बी जिरविली असती. नाव उखळीकर आहे, खानदान आहे माझं उखळीकरांचं. 4-4 तास 5-5 तास 4-4 तास 5-5 तास कीर्तन केलेले, त्याच्यामुळं काळजी नाही. पण मला जायची गडबड आहे. काही माणसं म्हणतील डबल डबल कार्यक्रम घेतले का साहेब पैसा करता. काही कार्यक्रम माणसा करता असतात. बंडोपंतानं माणिकरावचा मंचकरावचा निरोप दिला, महाराज तुम्हाला ज्या दिवशी सवड असल, 4 महिने जाऊ द्या, 6 महिने जाऊ द्या, वर्ष जाऊ द्या, आम्ही आमच्या वडिलाचा जेवणाचा कार्यक्रम, गोड जेवणाचा तुम्हीच कीर्तन करावं लागल. कारण त्यांच्या आईचं त्यांच्या वडिलाचं हे कीर्तन मी केलेले असल्यामुळं त्यांची इच्छा केशवच आला पाहिजे. नाही तर आमच्या उखळीत काय कीर्तनकार कमी आहेत का महाराज? हां. आणि मग बंडोपंतांनी सांगितलं दादा लय लांबण लावू नका, सप्त्याच्या पुढे गेलं की इसरल्यासारखं. भूक मोड झाल्यावर जेवणामध्ये मजा वाटत नाही. त्या दुःखामध्येच खपली धरली की दुःख कमी होतंय. दरवेळेस ती खपली उचकीत राहिलं तर चिघळतंय. पोभाळीता आत चरे तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. म्हणून त्याची खपली बसून ती निघून गेलं पाहिजे. वडिलाच्या प्रित्यर्थ अन्नदान नामचिंतन करायचं मंचकरावचं माणिकरावचं म्हणणं असल्यामुळं तो निरोप तुका म्हणे मज धाडिले निरोपा. बंडोपंतानं निरोप दिला. सवड म्हणून आजचा सकाळचा कार्यक्रम सांगितला. रात्री 2 वाजता मी कार्यक्रम करून आलो. आणि महाराज आत्तापर्यंतच्या 78 वर्षाच्या आयुष्यामध्ये या 5 दिवसामध्ये जितकी पळापळ झाली माझ्या आयुष्यात झाली नाही. 8 तारखेला बिदरच्या कॉर्नरवर कर्नाटकाला, 9 तारखेला पुण्यात, 10 तारखेला मध्य प्रदेशात, 11 तारखेला मनसरचं कीर्तन करून रात्रीचं कीर्तन गेवराईजवळ आमचे नामदेव महाराज शास्त्री यांनी दिलेलं, भगवान महाराज राजपूत यांनी दिलेलं. आणि 2:30 वाजता येऊन
खरं तर दुसरं कोणाचाही कार्यक्रम असता तर मी सरळ सांगितलं असतं, तब्येत बरोबर नाही, मी दवाखान्यात आहे. पण माझ्याच करता यांनी इतका अट्टहास केलेला असल्यामुळं यावं लागलं. इथं आल्यावर 2 घास खाल्ले, गोळ्या घेतल्या. काही माणसं म्हणले, महाराज नेमात वागू लागल्यावर तुमच्या बापाला कधी गोळी घ्यावं लागली नाही, इंजेक्शन घ्यावं लागलं नाही, आईला कधी नाही, तुम्हाला कसं? खरं सांगू का, राग येऊ देऊ नका. जिथपर्यंत आजोबा वडील ज्या पद्धतीनं कीर्तन करीत होते आणि जवळच्या शिष्यमंडळीला सांभाळीत होते, आमचे देवेंद्र महाराज, आमचे चुलते उत्तम महाराज, यांना कधीच कोणता रोग झालेला नाही. मलाही नव्हता. पण मी पैसे मागायला सुरुवात केली की रोग सुरुवात झाली. कारण त्या पैसा एकटा येत नाही. तुम्ही भागवत काढा, मी तुम्हाला श्लोक लिहून देतो. स्तेयं हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम विश्वासी संस्पर्धा व्यसना नीच. हे 15 अनर्थ धनाबरोबर येतात. धनाबरोबर वैर येतं, धनाबरोबर स्वार्थी येतात, धनाबरोबर विश्वासघात येतो, धनाबरोबर बैमानी येते. ते तुम्हाला सोपं वाटतंय का? काहीच नव्हतं त्यावेळेस. खरं सांग का, मी इथल्या मंडळीबरोबर 35 माणसं म्हणणारे वाजवणारे घेऊन पायी चलत स्टेशन वडगावला जाऊन रात्रीच्या 11 वाजता कीर्तन करून पुन्हा इथं झोपायला आलतो पायी जाऊन. काही दुखलं नाही हो. आणि आता नुसतं दुसऱ्यानं जरी श्रीखंड खाल्लं तर माझी शुगर वाढते. कशामुळं? अरे आपल्याला खायचं नाही ना, बघायचंच नाही त्याच्याकडे. बघा, ज्याला खायचं नाही त्याचं मन जास्त खाण्यामध्ये असतंय. आमचे जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, वेदांत वाचस्पती, जो लग्न न करता लग्नाचा जास्त विचार करतो. लग्न न करता. म्हणून महाराज, तुम्हाला कमाल वाटेल, मला आहेर असला तरी मी लग्नाला जात नाही, आहेर असल्यावर सुद्धा. पण काही काही ठिकाणी हात अडकलेला असतंय, जावं लागतंय. हां, पण महाराज लग्नामध्ये मी अक्षदा टाकणं, हां वा 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 सुखाचा हो, नाही नाही नाही. का? त्याचं झालं माझं झालं नाही. मला कसं देखवल? शुगरच्या माणसाला गोड खायचं नाही, दुसरा खाऊ लागला तर गप्प बसाव. ते त्याच्याकडे बघत आहे ना, असं करते. त्याला खावं वाटतंय हो. कोण म्हणतंय महाराज? मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. गर्भवास दुःख देणार आहे, पण गर्भवास घेतल्याशिवाय भक्ती करता येत नाही. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारे. का? या शरीराशिवाय तुम्हाला भक्ती करता येत नाही. हे जंक्शन आहे. मग हा मेल्यावर पुन्हा जन्म नाही आणि हा मेल्यावर पुन्हा जन्म आहे, हे कशाहून ओळखायचं? त्याची खूण आहे महाराज. जसं स्पीकरवाले वायरिंगचं काम करीत असताना कुठं जर वायर उघडं असलं, तार उघडी असल्यावर त्याच्यातून करंट चालू असलं की तुमचा कळून नकळून असा हात लागला तर असं होतंय. मग त्याच्यात करंट आहे का नाही ही ओळखण्याची खूण आहे टेस्टर नावाचं यंत्र. ते टेस्टर लावून बघायचं, चमकलं की त्याला हात लावायचा नाही. काळा कोळसा आहे, हात लावला तर काही होत नाही, काळाच होईल. पण ते तांबडा असला तर पोळल. तसं त्याच्यात करंट असलं की ते झटका देते. काही माणसं म्हणले, महाराज ही एक पद्धत झाली, दुसरी कोणती पद्धत आहे? हात लावून बघा. महाराज झटका बसल. झटका बसल्यावर तरी कळलं ना ह्याच्यात करंट आहे. माझ्या ज्ञानोबारायाच्या पारमार्थिक सत्तेचा झटका विसोबा चाट्याला बसला.
ज्ञानोबारायला भिक्षा मागू न देणारा विसोबासाठी ज्यावेळेस ज्ञानोबारायचं ऐश्वर्य बघितलं आणि ज्ञानोबारायच्या ताटातला प्रसाद घेण्याकरता पुढे गेल्याबरोबर खरकट्या हातानं मस्तकावर हात ठेविला नव्हे थापटीला जैसा मागसर खेचरा तर नाव अजरामर झालं विसोबा खेचर. नामदेवरायाच्या गुरु होण्याची पात्रता मिळाली. ज्ञानोबारायाला विरोध करणाऱ्याला सुद्धा वाया जाऊ दिलं नाही. देवाचा विरोध करणाऱ्याला देवानं मारलं, पण संतांचा विरोध करणाऱ्याला संतांनी मारलं नाही, त्याला संत केलं. आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्याप्रमाणे जसं चंदन आपल्या संगतीमध्ये हेकळी बोरी बाबळीला चंदन करतो, चंदनाच्या संगे पालटती झाले दुर्बळ लाकुडे देव माथा. पण चंदन 2 जणाला चंदन करू शकत नाही. रात्रंदिवस संगतीमध्ये राहू द्या. केळीचं झाड, केळीच्या झाडाला किती दिवस चंदनाच्या संगतीत ठेवा, केळीला चंदनाचा सुगंध येत नाही. आणि वेळूचं झाड तुका म्हणे आता कोणीच म्हणू नका गडे, नाही तर